मुंबईतील विधान भवनासह 4 महत्त्वाची आणि संवेदनशील असलेली ठिकाणं बॉम्बने आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी सकाळी 6:57 प्राप्त झाली होती। ईमेलद्वारे ही धमकी प्राप्त झाली होती आणि या एकूणच धमकीमध्ये हायकोर्टाचा देखील उल्लेख त्या ठिकाणी आहे। आपण बघतोय की हायकोर्टच्या बाहेर या ठिकाणी सध्या बॉम्ब शोधक पथक देखील तैनात असलेलं बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर अगदी सकाळपासूनच या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी येऊन गेलेला आहे। यासोबतच अतिरिक्त पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी येऊन पाहणी करताना दिसून आलेले आहेत। एकूण जर बघितलं तर विधान भवन परिसर त्याचप्रमाणे हायकोर्ट, मेट्रो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे ठिकाणं खरं तर अतिशय संवेदनशील अशी समजली जातात आणि हीच ठिकाणं बॉम्बनी उडवून नेण्याची धमकी सकाळी 6:57 पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यानुसार विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी देखील विधान भवनामध्ये या संदर्भात माहिती जी आहे ती दिलेली बघायला मिळते आहे। आपण बघतोय की अनेक अशी महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणं जी आहे ती सध्या काही लोकांच्या टार्गेटवर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र सगळ्याच ठिकाणी सध्या तपासणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। हायकोर्टच्या बाहेर देखील या ठिकाणी आपण बघतो की बॉम्ब स्क्वॉड पथक जे आहे ते देखील तैनात असलेलं बघायला मिळत आहे आणि एकूणच सगळ्याच बाबतीत सगळ्याच ठिकाणी खरं तर ही तपासणी सुरू असलेली एकूणच या सगळ्या गोष्टीवरून दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।